नमस्कार मित्रांनो, दिबगल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आजचा पदयात्रेचा दुसरा दिवस। मस्त काकांकडे आम्ही झोपायला होतो रात्री। मग सकाळीच फ्रेश वगैरे झालो, मग गेलो बॅगा वगैरे घेऊन टेम्पोमध्ये ठेवायला। बॅगा वगैरे ठेवल्या आणि सकाळीच निघालो चालत 4:30ला। सगळे मग मस्त चालून थकलो। मग एका ठिकाणी बाकड्यावर बसलो आम्ही सगळे। तिथपर्यंत वाट बघत होतो, आमच्या जोडीला होते त्यांची। हे बघा कसे आले चालत। टावर आलं ना टेम्प्याचं काय थोडंसं चाललो, मग आलो इथे। मग आमच्या इथे दरवर्षी चहा आणि मस्त बिस्किट असतो काकांकडे। आमचा चाय वगैरे बिस्किट वगैरे खाऊन झालं होतं। मग विनोद दादा आणि ओमकार आला। आमची जायची तयारी होती, मग ते आले। मग आम्ही निघालो, आलो चालत। 4 दिवसात मोठा पूर एकदा हे नवीन मेंबर आहे ना आमचा। लग्नाला बोलवेल ना तू सगळ्यांना। मंदिरात बोलव। अर्धा तास आपला याच्यात जाईल। मग आमची पालखी थांबली होती नाश्ता करायला सर्व मुलांसाठी। मग इथेशी बघा किती सुंदर असं तलाव आहे, छान। तिथेशी मी आता मंडप बनवलाय आणि आम्हाला काका आले वडापाव घेऊन। सूरज बघा कसा वडापाव आणतो, बघा कशी आमची मंडळी आहे सगळी। बघा नाश्ता वगैरे केला, मग थोडं आराम करायला आलो मंदिराजवळ। मस्त सगळे आराम करत होते। मित्रांनो, हा आमचा अजित भाऊ। आम्ही एका गावामधले आहेत दोघं पण। याला खूप वर्ष आलेत, मला 2 वर्ष आले। कोलशील गावाचं नावच डेंजर आहे। चालून थकलो होतो, मग आम्ही जिरा सोडा प्यायला बसलो होतो। मित्रांनो, आलोय आपण जेवणाच्या ठिकाणी। बघा कशी अंघोळी होत्यात। इथे आमची दरवर्षी पालखी थांबते। दुपारी जेवण असते इथे। पोरं हातपाय धुतात बघा कशी। हा हॉल पालखीचा। 2 पालख्या एकत्र आहेत इथे, देवघर पालखी आणि पुंडा सोल्यांची। तिथपर्यंत मग आरतीची तयारी चालू होती। आमच्या दोन्ही पालखीची आरती एकत्र घेणार आहेत।
आमचा एक मेंबर वाढलाय बरोबर. टकल्या जेवण वगैरे करून झालं मग निघालो हळूहळू आम्ही चालत. आता संध्याकाळचं ठिकाण आमचं एकदम जवळ होता. चालून चालून थकलो मग आलो इकडे चाय वगैरे प्यायला. चाय वगैरे पिला आणि मस्त रेल्वे स्टेशनवर आलो. हे तिकीट काढायचं ना. उंबरमाली कसारा यो बघा पसारा. बघा कशी निंजा टेक्निक उतरायची. निंजा टेक्निक ही चालू झाली का नाही. ही कंचार पाठा आहे डायरेक्ट. कंचार पाठा 2 किलोमीटर, कुडूच 4 किलोमीटर, गिरीज पाडा 5 किलोमीटर ना गोटी 2 किलोमीटर. आता मित्रांनो चाललो आम्ही बंधाऱ्यावर मस्तपैकी आंघोळ धुवायला थंड पाण्यात. निघल्या पाहिली ना तुमची. अरे भाव आला माझा भाव आला. निघता निघताना पोहोचलो. मस्त अंघोळ वगैरे धुतले आणि मग निघालो आमच्या ठिकाणावर. मस्त अंघोळ वगैरे धुतली, नाश्ता वगैरे केला आणि निघालो मग ठिकाणावर.
मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका.